या नात्याने अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करणारे आणि कुठल्याही अडीअडचणीला सर्वात प्रथम धावून येणारे व्यक्ती म्हणजे बंटी भैया असतात. खरं तर या भागात सामाजिक कार्य करत असतात. यासोबतच अनेक वर्षापासून या ठिकाणी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी अतिशय चांगला उत्सव आणि प्रत्येक युवकाला संभाजी महाराजांचं जे विचार होते, जे त्यांचं आपल्या समाजाला जे त्यांनी आपल्या एक दिशा दिलं, हे सर्व विचार त्यांचं प्रत्येक युवकापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या वतीने चांगल्या पद्धतीने होत आहे. आज या ठिकाणी आपण बघतो की जरी त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांचा चांगला संपर्क असल्यामुळं गोरगरीब मुलांचं जे काही अडीअडचणी असतात त्यांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे. त्यासाठी त्यांना शिक्षणाचं साहित्यसुद्धा त्यांनी अनेक वेळा वाटप करतात. त्यासोबत रक्तदान शिबिर असो, असे अनेक सामाजिक कार्य त्यांनी सातत्याने सुरुवात असतेच. आज या ठिकाणचे आमदार विजय देशमुख मालक यांच्या सोबतीला अतिशय चांगल्या पद्धतीने अनेक वर्षापासून त्यांनी खंबीरपणे कुठलेही कार्य असो त्यांच्यासोबत कार्यरत असतात. या भागातले सर्व नागरिक अतिशय एक चांगलं व्यक्ती म्हणून त्यांची एक ओळख आहे. त्याबद्दल मी फक्त देवाला एवढंच प्रार्थना करतो की त्यांची जे काही आशा आकांक्षा असतील ते पूर्ण व्हावं आणि त्यांना भरभरून उदंड आयुष्य मिळावं, एवढंच मी देवाचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्षमा मागतो. आज लग्न सर असल्यामुळं मला भरपूर लग्न होते आणि ते लग्न करत आलोय. बंटी मित्र म्हणून सर्वसामान्य घरात जन्म घेऊन सुद्धा प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून येणारा मित्र. मला माहीत आहे बंटींची, मी बरेच वर्षापासून त्यांना ओळखतो. ते मला वाटतं IMS मध्ये जॉबसुद्धा करतात. म्हणजे आपला नोकरी असेल, व्यवसाय असेल, ते करूनसुद्धा आपल्याला सामाजिक काम करता येत आहे. ह्याचं एक चांगलं उदाहरण असतील तर बंटी आहेत. कारण बरेचसे युवक आहेत, मी असं कुणाला चुकीचं म्हणणार नाही, पण आपण हे सगळं करत असताना आपल्या व्यवसायाकडे, आपल्या नोकरीकडे बरेचदा दुर्लक्ष होत आहे. हे सगळं करून आपण ही जबाबदारी पार पाडली पाहिजे. ह्याचं एक चांगलं उदाहरण बंटी आहेत. कारण ते त्यांच्या वेळेत जेव्हा त्यांनी कामावर पाहिजे त्यावेळेस ते कामावर असतात आणि उरलेल्या वेळात ते सगळ्या सामाजिक कार्यामध्ये त्यांना वाहून घेतात. डॉक्टर साहेबांसारखं आमच्या ज्या दिवशी ते OPD करायचे तेव्हा OPD करतात आणि नंतर उरलेल्या वेळेत सगळ्यांचे ऑपरेशन करत दिवसभर फिरतात. तसा प्रकार आहे. आणि बंटी, तुम्ही कमी वयामध्ये अतिशय चांगला मित्रपरिवार जमवला आहे. तुम्ही अत्यंत जे बोलता ते करून दाखवता. तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात कधीही मला तफावत वाटली नाही. एक चांगला मित्र म्हणून या भागात काम करत असताना जमेल तितकी मदत तुम्ही लोकांना करताना आम्ही जवळून बघितलेलं आहे. कारण मी आजवर जेव्हा पण बंटीला भेटलोय ते बंटीने मला कधीच स्वतःचं काम कधी सांगितलं नाही. ते कायम दुसऱ्याचं कामच घेऊन ह्यांचं काम अमोलापोंना मदत करा, ह्यांना हे करा, अशा पद्धतीचंच त्यांच्याकडून आलेलं आहे. त्यांनी कधीच स्वतःसाठी काय मला म्हणले असं मला कधी आठवत नाही. आणि असा एवढा आमचा चांगला मित्र आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त एवढ्या मोठ्या प्रमाणात जनसमुदाय, युवक मित्र एकत्र आले, हीच खऱ्या अर्थानं तुमच्या कामाची पावती आहे असं मी समजतो. आई जिजाऊ चरणी, तुळजाभवानी चरणी एवढीच प्रार्थना करतो की तुमच्या ज्या काही मनातल्या इच्छा असतील ते परमेश्वर नक्की पूर्ण करो. ते सामाजिक असो, राजकीय असो किंवा आर्थिक स्थितीतल्या असो, त्या सगळ्या गोष्टी नक्की येणाऱ्या काळात पूर्ण होतील अशी प्रार्थना करून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद. 10 वर्षापासून माझ्यासोबत सतत छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या उत्सव जयंतीच्या कार्यात अग्रेसर राहून वेगवेगळ्या मंडळाशी संपर्क साधून उत्सव मोठ्या प्रमाणात कसा साजरा करता येईल व अतिशय प्रामाणिकपणे मैत्री जपून लोकांचे सर्व हितकार्य करणारे मी किरण मालकांना खरंच सांगू इच्छितो की बंटीचं सारखं मालकासोबत असतातच सावलीसारखे, परंतु त्यांच्या कामावर, त्यांच्या येणाऱ्या अडचणीवर व त्यांच्या राजकीय जीवनावर देखील आपल्या देशमुख परिवारांचं लक्ष असलं पाहिजे. काम करणाऱ्या व्यक्तीला जर गती दिली त्या व्यक्तीला शक्यतो कोणी थांबू शकत नाही. अशा अतिशय निर्मळ स्वभावाच्या मित्राला येणाऱ्या भविष्यात, मी म्हणत नाही कारण मी कुठल्या पक्षात नाही, म्हणून राजकीय येणाऱ्या कुठल्याही कारकिर्दीसाठी जेव्हा जेव्हा सर्व मित्रपरिवाराची गरज लागेल, मी सुद्धा एक मित्र म्हणून
बंटीसोबत कायम सोबत राहीन व व्यासपीठावरील स्थितीत देखील सर्वच मान्यवर त्यांच्या पाठीशी राहतील असा शब्द देतो व बंटी भैया यांना वाढदिवसाच्या पर्यंत शुभेच्छा देतो आणि माझे लांबलेले भाषण थांबवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आणि आमचे 10-15 वर्षापासून मित्रत्वाचे संबंध आहेत. बंटी भैया एक सर्वसामान्य कुटुंबातून जे आपले दोस्ती ते मित्र कसे कमवावे तर बंटी भैयासारखे कमवावे. कारण की त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची जी इथं अरविंदामच्या चौकामध्ये BS ग्रुप म्हणून स्थापना केली आणि आम्ही त्यांना सदैव मदत करत आलो आणि इथून पुढे पण सोमनाथजी आम्ही यांना मदत करणारच आहे. नाही आम्ही मदत करणारच आहे. आणि बंटी भैया पुढील तुमच्या भविष्यात अशीच प्रगती हो आणि येणाऱ्या आता नाही तर 2029च्या पुढच्या महापालिकेत तर तुम्ही 100% येचाल ही खात्री मी देतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. 15-20 वर्ष झालं मला वाटतं बंटी आणि आमची मैत्री आहे, ओळख नाही मैत्री आहे. काहीच नसताना या माणसांनी कशा प्रकारे संघटना चालवली किंवा कसे मित्र परिवार तयार केला, एक अजातशत्रू म्हणून आपली स्वतःची ओळख केली, निर्माण केली. कधीच कुठल्या जाती धर्माला न मानणारा, सर्व जाती धर्माचे लोकांना सोबत घेऊन काम करणारा, सर्व गरीब असो श्रीमंत असो सगळ्यांशी एक स्मित स्वभाव, काय म्हणते त्याला, मितभाषी असे व्यक्तिमत्व आमचे बंटी सोनके, जे आपलं सगळं कामधंदे बघून मग समाजाचंही काम बघतात. म्हणजे स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही करणारे आमचे बंटी सोनके 15 ते 20 वर्षापासून मी बघतोय त्यांना की कशा प्रकारे शिवजयंती करायची, कसे मुलं गोळा करायचे, कसे संबंध निर्माण करायचे. एक आदर्श व्यक्तिमत्व आम्ही बरेच वर्षाला बंटीला बघतोय. बंटीला कायम त्यांच्या कामामध्ये यश मिळावं, असेच ते मित्र परिवार वाढवत जावं आणि त्यांच्या कार्याला कायम त्यांना यश मिळो एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संबोधतो आणि पुनश्च त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. जय हिंद. आता जिल्ह्याने सुरुवात केली आहे आणि आपण ज्याच्याकरता जमलो इथं असे आमचे बंटी सोनके दरवर्षी मोठ्या प्रमाणात त्यांचा वाढदिवस साजरा केला जातो. आणि आत्ताच त्यांनी सांगितलं की जे ते कुणाचंही काम असो ते बेरात्री रात्री कुठल्याही वेळेस ते प्रत्येकाकरता पळत असतात. आणि त्यांचा वाढदिवस म्हणलं की आपण इथं सर्वांनी आता त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता आपण सर्वजण जमलेलो आहोत. आणि बंटी सोनके असे आहेत की आम्ही वस्तीत राहत होतो, वस्तीत पण त्या हिरारीने पळत होते. आज वस्तीतून आज अरविंद धाम इथं त्यांचा छत्रपती संभाजीराजे यांचा उत्सव ते साजरा करतात. त्या निमित्तानं आज वसंत विहार असो, अरविंद धाम असो, या आजूबाजूचे मित्र त्यांचा मोठ्या प्रमाणात संग्रह आहे. आणि इथं बसलेले आपण प्रमुख आता माननीय किरण मालक देशमुख, बापूसाहेब वाडेकर, लवजी गायकवाड आणि आनंदजी कोल्हारकर, श्रीमान साहेब, किरण भैया पवार, अजिंक्य पाटील, सोमनाथजी राऊत आणि सर्व इथं उपस्थित असलेले स्टेजवरती मान्यवर. आज बंटी सोनके यांना बोलण्यात का मी म्हणजे आता एवढंच बोलतोय की ते प्रत्येकाच्या हेरारीने कामात असतात आणि प्रत्येकांना धावून येतात. त्यामुळं आपण त्यांचा वाढदिवस साजरा करणं इथं सर्वजण जमलेलो आहोत आणि त्यांचा वाढदिवस आपण असाच साजरा करू. दरवर्षी यापेक्षा मोठा कसा साजरा होईल हेच बघू. सर्वांच्या मित्राच्या वतीने सर्व इथं जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या ज्येष्ठ यांच्या वतीने त्यांना खूप उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. Like, subscribe, click on the bell.